जयकुमार गोरेंनी 15 वर्ष आमदारकी अंडी उगवण्यात घालवली का? खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल. पाणी प्रश्नावरून अमोल कोल्हे आक्रमक. लहानपणी मी जरी शाळेत हुशार पोरगा असलो तरी मला एका वाक्प्रचाराचा अर्थ कळत नव्हता, तो म्हणजे मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं. हे दुर्दैवानं मान खटावच्या कोविडच्या काळात इथं बघायला मिळालं, असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी प्रभाकर घारगे यांच्या प्रचार सभेदरम्यान केलं. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं हे जर चांगली गोष्ट नसेल तर असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेवर पाठवायचं नाही, ही खुणगाठ माणखटावच्या जनतेनं बांधावी, असं आव्हान अमोल कोल्हे यांनी माणखटावच्या जनतेला केलं असून सिद्धेश्वर कुरोलीमध्ये 15-20 दिवसानंतर प्यायला पाणी येत असेल तर 15 वर्ष आमदारकी अंडी उगवण्यासाठी होती का, असा उपरोधिक टोला जयकुमार गोरे यांना अमोल कोल्हे यांनी लगावला. यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी ज्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दहशत माजवली जाते त्यांना घोडा मैदान जवळ असून पुढील सरकार हे महाविकास आघाडीचं येणार असून उगाच कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, नाहीतर टांगा पलटी झाला तर घोडे फरार होतात, असा सज्जड दमच दिला. या निवडणुकी दरम्यान लक्ष्मी दर्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार असून मान खटावचे जनतेने याला भुलू नये, असा सल्ला अमोल कोल्हे यांनी सभेदरम्यान केला. खरं तर मान खटाव मध्ये आल्यानंतर बरं वाटतं एका गोष्टीसाठी. कसे लहानपणी जरी शाळेत जरा हुशार पोरगा होतो तरी सुद्धा शाळेत एका वाक्प्रचाराचा अर्थच कळायचा नाही. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे लई वेळा कळतच नव्हतं. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय असतं हे अनेक दिवस कळलं नव्हतं. ते मगाशी प्रभाकर देशमुख साहेब बोलत होते तेव्हा कळलं की मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं. ते दुर्दैवानं या मान खटावमध्ये कोविडच्या काळात इथं बघायला मिळालं. हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कळलं. आणि मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं ही जर चांगली गोष्ट नसेल तर असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेत पाठवायचं नाही, ही खुणगाठ आधी तुम्हाला बांधावी लागेल. आज सिद्धेश्वर कुरोलीमध्ये 20 ते 25 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं, बरोबर का नाही? हा, पिण्याचं पाणी जर एवढ्या दिवसांनी येत असेल तर 15 वर्ष आमदारकी अंडी उभवण्यासाठी होती का पाणी नायक म्हणवण्यासाठी होती, हे ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. बऱ्याच जणांनी अभयजी तुम्ही म्हणालात, अनेक जण सांगतात मान खटावमध्ये दहशत आहे, मान खटावमध्ये दहशत आहे. पण मी ही दहशत ज्यांच्या माध्यमातून कायम राबवली जाते त्या अधिकाऱ्यांना मी प्रामाणिकपणे एवढंच सांगू इच्छितो, घोडा मैदान जवळ आहे, सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे, उग कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, ही विनंती आहे. उग कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, नाहीतर एकदा टांगा पलटी झाला का घोडे फरार होतात याची सुद्धा तुम्ही जाणीव ठेवा. वैयक्तिक टीका मी शक्यतो कधीच करत नाही, करण्याची आवश्यकता नाही. कारण कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्लॉटच्या अलॉटमेंटची काय काय लोकांना लॉटरी लागते आणि त्यामुळे मान खटावमध्ये अशी चर्चा आहे म्हणे, अशी चर्चा आहे की लक्ष्मीपूजन आपण दिवाळीला झालं पण लक्ष्मी दर्शन लय जोरात होणार आहे. पण मान खटावच्या माझ्या स्वाभिमानी नागरिकांना मी हेच सांगू इच्छितो की जरी हे लक्ष्मी दर्शन होत असेल तर हाच तर निवडणुकीचा मुद्दा आहे, हाच तर प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा. आमदार कोण होणार, सत्ता कोणाची येणार, यापेक्षा महत्वाचा प्रश्न सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलंय. कारण 2-2.5 वर्षांपूर्वी या महाराष्ट्रानं दुर्दैवानं पाहिलं की तोपर्यंत ऐकलं होतं चप्पल विकत घेता येते, शर्ट विकत घेता येतो, आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात.
हे जर कोणी दाखवलं असेल, ही कीड जर महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणी लावली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने लावली. आणि आता जेव्हा